स्किन प्रॉब्लेम होतो ना, सर्वांना होतो ना. वाटलंच होतं मला, कारण मला पण होतो. तर आता कोरियन ग्लास स्किन इंडियामध्ये रिव्हील झालेला आहे. तोच ग्लास जो आपला उन्हाचा प्रकाश पडताच एकदम रिफ्लेक्ट होतो, चमकतो. त्याच प्रकारे आता उन्हाचा प्रकाश आपल्या स्किनवर पडला तर आपली स्किन पण एकदम रिफ्लेक्ट होणार आहे. मी असं म्हणत नाहीये सिल्क कापडाचं डायरेक्ट कॉटनचं कापड होणार आहे, हा, पण तुमची स्किन तुम्हाला नक्कीच थँक्यू म्हणणार आहे. फर्स्ट स्टेप आपल्याला इथे अशी करायची की आपला चेहरा पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. कारण आपल्याला आंघोळीच्या अगोदर इथं फेस पॅक लावायचा आहे, त्यामुळे फक्त साध्या पाण्याने आपला फेस आपल्याला स्वच्छ करायचा आहे. तर ही फर्स्ट स्टेप झाली, ठीक आहे. तर आता सेकंड स्टेपला आपल्याला काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपल्याला किंवा ज्या बाउलमध्ये आपल्याला आपला फेस पॅक बनवायचा आहे तो बाउल आपल्याला घ्यायचा आहे. मला फक्त माझ्या फेसलाच फेस पॅक लावायचंय, त्यामुळे मी तर छोट्याशा बाउलमध्ये 2 टेबलस्पून मी तर राईस फ्लॉवर घेतलेला आहे. राईस फ्लॉवर म्हणजे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठला खूप वेळा तुम्ही निग्लेक्ट केला असणार आहे, पण नाही, निग्लेक्ट करून चालणार नाही. कारण कोरियन लोक इतकं तांदळाचं पीठ वापरतात. आणि तुम्हाला माहित आहे का की आजकाल जे तुम्ही फेस वॉश बघताय त्या प्रत्येक फेस वॉश मध्ये राईस फ्लॉवर दिसतं, राईस दिसतंय. कारण त्यांना देखील माहितीये की कोरियन सिक्रेट हे रिव्हील झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येक फेस वॉश मध्ये तुम्हाला आता राईस दिसणार आहे. मामा अर्थ मध्ये राईस आहे, प्रत्येक प्रोडक्ट मध्ये तुम्हाला राईस दिसणार आहे. त्यामुळे राईस हे आपल्याला लावायचं आहे, कारण त्याच्याने आपली स्किनचं एकदम टेक्स्चर चेंज होणार आहे. आपली स्किन लुसलुशीत दिसणार आहे, मऊ दिसणार आहे. आपली स्किन 1 शेड 2 शेड लाइटर होणार आहे. पण बस काही प्रोसेस आपल्याला इथं फॉलो करायचे आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे कर्ड. कर्ड म्हणजेच दही. हा, दही लॅक्टिक ऍसिडने परिपूर्ण असं आहे. दहीमध्ये इतके छान ब्लिचिंग प्रॉपर्टीज आहेत की काही विचारायला नको. आपण लावला असेल, पण ह्याच्या अगोदर आपण व्यवस्थितरित्या लावत नाही. प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थितरित्या आणि कंटिन्युअसली फॉलो केलो तर त्याचा नक्कीच परिणाम आपल्याला मिळणार आहे. आणि घरगुती आहे, ह्याचा साईड इफेक्ट नाहीये. म्हणून तूप खाल्लं की रूप येतं असं तरी तर म्हणता येत नाही, पण तूप खाल्लं की तुमची स्किन तुम्हाला थँक्यू 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 म्हणणार आहे. आणि 7 डेज चॅनल मध्ये तो निखार तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर बिलकुल दिसणार आहे. तर इथं आपण आपला सेकंड इन्ग्रेडियंट घेतला आहे, ते म्हणजे दही. हा, तर तुम्हाला इतक्या क्वांटिटीमध्ये दही घ्यायचे की ती क्वांटिटीमध्ये तुमचं पूर्ण राईस फ्लॉवर म्हणजे तुमचं तांदळाचं पीठ पूर्णपणे ऑब्झर्व होऊन जाणार आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता 2 टेबलस्पून नव्हे तर 3 आणि 4 टेबलस्पून ह्याच्यामध्ये मी दही टाकलेलं आहे. तर दही आणि तांदळाचं पीठ आता आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या एकदम हलवायचं आहे. एकदम व्यवस्थित त्याला आपण मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करायचं आहे की त्याचा एकदम टेक्स्चर एकदम क्रीमी वाटायला पाहिजे. जसं आपण कोणची आईस्क्रीम खातो त्या आईस्क्रीम प्रमाणे त्याचा टेक्स्चर वाटायला पाहिजे, एका क्रीम प्रमाणे त्याचा टेक्स्चर वाटायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ती क्रीम तयार करायची आहे. तुम्ही पाहू शकता की जवळ 3 ते 4 मिनिट मी इथं एकदम टेक्स्चर करण्यासाठी, क्रीमी टेक्स्चर करण्यासाठी मी इथं हलवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता फायनली आपली क्रीम बनून रेडी झालेली आहे. तर आता सेकंड स्टेप की लावायचं कसं. हा, तर तुम्हाला आता क्रीम घ्यायची आहे, म्हणजे जे आपण कोरियन ग्लास क्रीम बनवलेली आहे ते तुम्हाला घ्यायचे आणि ती तुमच्या फेसला व्यवस्थितरित्या लावायची आहे. अप्पर डायरेक्शन वर पण लावायचं आणि लोअर डायरेक्शन पण मध्ये लावायचे. कारण अप्पर डायरेक्शन मध्ये तुमची वरपर्यंत क्रीम जाणार आणि लोअर डायरेक्शन मध्ये तुमचे जे पोर्स आहेत त्या पोर्स मध्ये सुद्धा ती क्रीम व्यवस्थितरित्या फेस पॅक आपला जाणार आहे. त्यामुळे अप्पर आणि डिपर म्हणजेच असं खालून सुद्धा आणि वरून सुद्धा असं तुम्ही पूर्ण चेहऱ्याला तो फेस पॅक लावायचा आहे. तर पहिला लेअर लावलाय तुम्ही, थोडंसं 2 मिनिटं थांबा, स्किनला ब्रीथ करू द्या. त्यानंतर ना तुम्हाला फक्त एकदाच लावायचं नाहीये, तर तुम्हाला सेकंड सुद्धा अप्लाय करायचा आहे त्याच ज्याच्यावर तुम्ही पहिला अप्लाय केला होता. तर तुम्ही पाहू शकता की मी पहिला अप्लाय केलेला आहे आणि त्याच फेस पॅकवर तुम्हाला परत डबल लेअर लावायचे. आणि ती डबल लेअरचं काय होणार आहे, फर्स्ट लेअर तुमची 2 मिनिटात 3 मिनिटात सुकणार आहे, पण डबल लेअर जेव्हा तुम्ही लावता ते सुकण्यासाठी किंवा 15 मिनिट लागणार आहेत. तर जेवढा 15 मिनिट लागणार आहे तेवढी तुमची स्किन एकदम रिन्युएट होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. स्किन टेक्स्चर व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न होणार आहे, इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तुमची स्किन तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे. तिथं तुमचे डार्क स्पॉट्स कमी होणार आहेत, इथं तुमचे स्किन प्रॉब्लेम कमी होणार आहेत. तुम्ही आयच्या अराउंड लावणार असाल तर तुमचे आय सर्कल पण कमी होण्यास इथं मदत होणार आहे. आता तुम्ही पाहू शकता की मी 3-4 दिवस लावलेले आहे आणि मला 2 लेकरेत मी रात्रभर जागते. तर त्याच्या खाली जास्त आय रिंकल असतात, त्यामुळे ना मी हे 3 ते 4 वेळा अप्लाय केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की माझे आय रिंकल ऑलमोस्ट सबसाइड झालेले आहेत.
कोरियन ग्लास स्किन इथं डबल वेळा अप्लाय केलेली आहे. ठीक आहे, तर आता होणार काय आहे, 15 ते 20 मिनिट तुम्हाला इथं लागणार आहे. इट्स ओके, तुम्ही थांबू शकता किंवा इतर कामं करा जेव्हा तुम्ही फेस पॅक लावता. पण त्याच्यानंतर काय होणार आहे की तांदूळ हे काय करणार आहे, तांदळाचं पीठ हे तुमच्या स्किनला 1-2 शेड लाइटर बनवणार आहे. तुमचे डार्क स्पॉट इथे एकदम फेड होण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही तुमच्या आय अराउंड जर इथे लावणार आहात तर तुमचे ब्लॅक सर्कल जे आहेत ते ऑलमोस्ट इथे कमी आणि फेड होत जाणार आहे. हे दही इथे आपल्याला एकदम मस्तपैकी ग्लो देणार आहे. आपली स्किन ते डार्कर होती ते एकदम लाईट करण्यासाठी मदत करणार आहे. पिंपल्स कमी म्हणजे पिंपल्स मध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते एकदम कमी होणार आहे. त्यामुळे पिंपल्स इथे कमी येणार आहेत आणि पिंपल जर कमी येणार आहे तर स्किन ऑलमोस्ट आपली इन्हान्स होणार आहे, ग्लो करण्यासाठी मदत करणार आहे. कुठलाही देखील फेस पॅक वापरताय तर एकदम जास्त सुकून कोरडा तोंडाला करून चिपकून देऊ नका, एकदम जास्त वाळवू नका. आता वाळणारच आहे 2-3 मिनिटांमध्ये. त्याच्या अगोदरच तुम्हाला काय करायचंय, हा फेस पॅक छानपैकी धुवायचा आहे. तर आता तुम्हाला सांगते, ज्यांना पिंपल्स नाही आहेत, ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी व्हेरी गुड हा खूप छान फेस पॅक आहे. आणि त्यांनी कसं करायचंय की आता त्यांच्या चेहऱ्यावर जो फेस पॅक आहे त्याला पहिला थोडंसं पाणी शिंपडा तुम्ही आणि सर्क्युलर मोशननी मस्तपैकी असं जसं आपण फेशियल करतो तसं 2 मिनिट छानपैकी एकदम हळू हलक्या हाताने तुम्ही फेशियल करता तसं त्याला गोल गोल करून तुम्ही तर छानपैकी थंड किंवा कोमट पाण्याने धुवून घ्या. पण आता ज्यांची ॲक्ने प्रॉन स्किन आहे तर त्यांनी ऑइली स्किन आहे त्यांनी आपल्या चेहऱ्याला असं घासू नका, रब करू नका. तर एकदम शांत स्मूथली एकदम 2-3 वेळाच असं करून तुम्ही हा फेस पॅक धुवा. आता होणार काय आहे, आपण इथं कर्ड वापरलेला आहे तर ड्राय स्किन साठी खूपच छान आहे. पण ज्यांची ऑइली स्किन आहे तर त्यांना काय करायचंय, आंघोळीच्या अगोदर आपण लावणार आहोत तर थोडासा आपला जो फेवरेट फेस वॉश आहे, जो तुम्ही फेस वॉश वापरता तो थोडासा हातावर घ्यायचा आहे आणि तो चेहऱ्याला व्यवस्थित लावून जे दहीचं ऑइल तुमच्या स्किन मध्ये आहे ते तुम्हाला थोडं बहुत एकदम छानपैकी घासू पण नका, एकदम हलक्या हाताने तुम्हाला रब करून तुमचा स्किन एकदम वॉश करायचंय, फेस वॉश करून घ्यायचंय. हे बघा, तर आता तुम्ही पहा की तुमची स्किन कशी दिसत आहे, की तुम्ही फेस पॅक पण लावलेला आहे, छानपैकी मॉलिश पण केलेली आहे आणि तुमचा आवडता फेस वॉश सुद्धा लावलेला आहे. तर पूर्ण ऑइलनेस जाणार आहे. स्किन एकदम तुम्ही पाहू शकता, पहिल्या वॉश मध्ये तुम्ही तुमची स्किन बघा की कशी होती अगोदर आणि नंतर कशी होती ते देखील तुम्ही पहा. तर खूप छान फेस पॅक आहे, तर तुम्ही ट्राय करा आणि 7 डेज चॅलेंज घेऊन बघा आणि काय फरक पडतो ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये येऊन कमेंट करा. तर खूप छान आहे आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला हवे असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कसं काय करायचं की घरातल्या घरात आपल्याला एकदम व्यवस्थित आपली ग्लास स्किन कोरियन टाईप मिळायला पाहिजे.